का बस आतमध्ये चाल. आवाज बंद कर रे. चल आतमध्ये चाल का. हे का बस. कोण काय रे आज असा शांत का भवानी नाही म्हणून. काय रे निक्या, आम्ही तुझ्या मैत्रीण नाही का. आहे ना. बरं ठीक आहे. सॉरी चुकलो. भावनी नाही आली म्हणून नाराज झालो होतो. आता काय करणार. बरं ठीक आहे, मी तुम्हाला एक जोक सांगतो. माझा मित्र आहे ना, त्याचं स्वतःचं असं मत आहे की जेव्हापासून त्याची बायको प्रायव्हेट मोबाईल कंपनीमध्ये कामाला लागली ना, तेव्हापासून त्याला मुलबाळ होत नाही. म्हणजे काय गंमत होते, त्याची बायको आहे ना, उठता बसता चालता बोलता फक्त मोबाईलच्याच भाषेत बोलते. म्हणजे त्याच्या जवळ येते आणि पटकन मागत जाते. येते जाते येते जाते. एकदा वैतागला, म्हणाला हे काय करतेस काय, येते जाते. त्यावर त्याची बायको त्याला म्हणाली, अहो मी तुम्हाला मिस कॉल करते. फुकट मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं, वावा म्हणून. फुकट मिळालेले उंदीर खायला सापाचं काय जातं, आणि बसल्या बसल्या वावा म्हणायला तुमच्या बापाचं काय जातं. सॉरी चुकलो. हे आता तुम्ही नाव घ्या ना. उखाणे हे तू घे नाव. घेते. घरात होतं कपाट, कपाटात होतं कवट. घरात होतं कपाट, कपाटात होतं कवट. सोनमचा बॉयफ्रेंड बोलायला नुसताच खवट. मस्त नाव घेतलं. आता तू घ्या. काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा. काली काली जुल्फों से करती हूँ अंधेरा. हो जाओ टकले और कर दो सवेरा.
आई ग मॅडम, मला तुमची साक्ष हवी आहे. तुम्ही माझी साक्ष घ्यायला आलात. तुम्हाला माहितीये माझ्या पोरीचा खून कोणी केलाय, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला कधीच पकडणार नाही. आणि पकडलंच तर पुराव्याअभावी तुम्ही त्याला मोकाट सोडणार. काय काय केलं होतं माझ्या पोरीनं? एकुलती एक माझी पोर. माझ्या पोरीला त्या हाताच्या फोडासारखं जपलं होतं, अगदी कष्टाने शिकवलं होतं. एकुलती एक पोर माझी. वाटलं होतं नोकरी करून म्हातारपणी मला सांभाळेल, पण नशिबाला तेही पाहवलं नाही. सगळं संपलं. आता कोण आहे या जगात माझं? मला माहित नाही का झालं, कशासाठी झालं. पण हिची शिक्षा मला भोगावी लागते. देवा, अरे देवा, हिच्या जागी मला मारलं असतं तर बरं झालं असतं. चल बेटा, निघतो मी. अहो, तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. बसा. अगं नंतर बोललो असतो ना. बसा. बरं बोल बाई. अहो, भवानीचा शूरपणा मलाही आवडत होता, पण आता तो उग्र रूप धारण करायला लागलाय. आपलाही संसार आहे, लहान मुलगी आहे. आपलं काही वाटोळं व्हायच्या आधी तिला रूम सोडायला सांगा. पार्वती, अहो, तुम्हाला जी काही मदत करायची असेल ना ती लांबून करा. पण पार्वती, ते म्हणतायत ते बरोबर आहे. आणि आता माझ्यासोबत माझी आई सुद्धा आहे, त्यामुळे आता मला नवीन घर बघायलाच पाहिजे. पण भवानी. काका, तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं, त्याचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. चल आई. ताई 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 ताई, तू आम्हाला सोडून चालली. तुझी आठवण आली ना की येईन तुला भेटायला. पण माझं चॉकलेट. चॉकलेट? हे घे तुझं चॉकलेट. बाय. आई नमस्कार. नमस्कार. कशा आहात आई? मी बरी आहे. मॅडमची तब्येत कशी आहे? माझी तब्येत ठीक आहे. पोरींनो, धीर सोडू नका. माझ्या बरोबर आता भवानी आणि भवानीची आई आहेच. त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. बसा तुम्ही. फक्त माझी सुट्टी घेतलीस ना? हाय हाय. हाय. अरे. हाय. हाय सोनम. हप्ता द्या हप्ता. हे सांग ना, तू काय बोलतच नाही बाबा. हे टोपीवाले हे बघ, हे बघ, ते बघ तिथे. कुठे निघालीस? बघ बघ बाहेर. कसे मारतात त्यांना बिचाऱ्यांना. बघते कशी हप्ते गोळा करतात. बघते.
आपल्याला अशा प्रकारचा अटॅक करायचा नाहीये. घाबरलीस तू? त्या शिलाच्या मरणाने घाबरलीस तू? नाही ग, ये इथे तू ये. बस. आपल्याला ही लढाई वेगळ्या पद्धतीने लढायची आहे. सूर्याजी संपला तरी ही दादागिरी नाही संपणार आहे. उद्या अजय दादा होईल. हे संपवायचं असेल ना तर मुळात ही सिस्टम तोडायला हवी. उत्तराला उत्तर देण्यापेक्षा विचार करून लढा देऊ. अगं पोरीनो, काय चाललंय तुमचं हे? कोण गुंड आहे तिथली आणि कसली लढाई लढताय तुम्ही? मला कोणी सांगेल का? अगं आई, मी तुला सगळं नंतर सांगते. तू विश्रांती घे, थकली आहेस. बरोबर आहे.